घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठी लवकरी वनमाळे उठी लवकरी वनमाळे उदया चळे मित्र आला घनश्याम सुंदरा. गुड मॉर्निंग. आया मैं तेरे लिए आया. आनंद कंदा प्रभात झाली वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे आळविती वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. येणे सुखे रुचे एकांताचा वास येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगा येत वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. आकाश मंडप पृथ्वी आसन आकाश किसी की मुस्कुराहटों पे हो निसार किसी का दर्द मिल सके तो ले उधार किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार जीना इसी का नाम है. किसी की मुस्कुराहटों पे हो निसार किसी का दर्द मिल सके तो ले उधार किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार जीना इसी का नाम है.
तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. सूत्रधार तू विश्वाचा तुझे गूढ ज्ञान, कालगतीचे फिरविशी चक्र ते महान. मिळे मोक्ष तुझिया नामे. ओम ज्ञानंदन परब्रह्मा पुरुषोत्तम परमात्मा श्री भगवते समेत श्री भगवते नमः. ओम नमो भगवते प्राध्यापते. ओम बी पर्याय पश्चिमाय दक्षिणाय उत्तराय पूर्वाय. मम राजा प्रजा तुम्ही लोक ईश्वर सेवकाः. गुरु की शक्ति मेरी भक्ति ईश्वर मंत्र गुरु का आगे चलो गोरखनाथ चलो चलो चलो. ओम ओम भुवस्त्वा सद्यत्तल्यं वरेरं भगवदेव सदेव मी यो यो न प्रचोदया. गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जय देवांगू देवीनो श्री साष्टांग नमस्कार. जय लोटे बाबा श्री साष्टांग नमस्कार. नागनाथ श्री साष्टांग नमस्कार. अमरी बाबा श्री साष्टांग नमस्कार. घंटी माता साष्टांग नमस्कार. जय लगड़ी माता श्री साष्टांग. भक्त स्थान, नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान, नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. हा 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 होश वालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है. होश वालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है. इश्क कीजिए फिर समझिए, इश्क कीजिए फिर समझिए. ये जीवन है, इस जीवन का यही है, यही है, यही है रंग रूप. ये जीवन है, इस जीवन का यही है, यही है, यही है रंग रूप. थोड़े गम है. हॅलो गुड इव्हनिंग. आलात देव. हे वाक्य एखाद्या दिवशी ऐकलं नाही तर मनात काहीतरी अपूर्ण राहिल्यासारखं वाटतं. हो, आमचे बाबा आम्हाला म्हणजेच त्यांच्या लाडक्या नातवंडांना आणि त्यांच्या मुलींना न चुकता फोन करतात, रोजच्या खुशालीची चौकशी करतात आणि मनाला अपार समाधान देतात. रक्षाबंधन, भाऊबीज आणि असे सणवार आले की आम्ही सगळे मुंढव्याला एकत्र जमतो. निघायच्या आधीच बाबा 4 वेळा फोन करणार, कुठपर्यंत आलात विचारणार आणि आम्ही येईपर्यंत बाहेरच आस लावून वाट पाहत बसणार. जेव्हा सगळे त्यांच्या भोवती जमतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं तेजच वेगळं असतं. त्यांना जेवणही नीट जात नाही. माझ्या मुली आल्या ना, माझं पोट भरलं हे बोलून त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं ते समाधान, त्या सुखाची सर खरंच कशातच नाही.
सहसा म्हातारपण म्हटलं की आपल्याला भीती वाटते, पण आमच्या बाबांकडे पाहिलं की आयुष्याची ही संध्याकाळ किती सुंदर, किती समृद्ध, किती प्रेरणादायी असू शकते ह्याची खरी जाणीव होते. त्यांचा टापटीपपणा, व्यायामाची आवड, खेळाडू वृत्ती, शिस्तप्रियता, वक्तशीरपणा, छंदप्रियता, प्रेमळ स्वभाव, कष्टाळूपणा, सर्वांबद्दलची तळमळ, नातवंडांवरचं अपार प्रेम, खवय्येगिरी आणि संगीत प्रेम, अशा या सदाबहार व्यक्तिमत्वाला म्हणजेच आमच्या बाबांना साष्टांग नमस्कार. आम्ही खरोखर खूप नशीबवान आहोत. आम्हाला असे आजी आजोबा लाभलेत. त्यांना सदैव आनंदी, निरोगी, प्रसन्न आणि शतायुषी जीवन लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.